राज्यात अनेक राजकीय नेत्यांची पक्षीय अदलाबदली नेहमीच सुरू असते। त्यामध्येच सुषमा अंधारे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये जाणार का असा प्रश्न अंजली दमानिया यांना पडलाय। या त्यांच्या प्रश्नावरनं सुषमा अंधारे चांगल्याच संतापल्यात। दमानियांच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमधल्या मेसेजमुळे वादाची ठिणगी पडलेली आहे। नेमकं काय घडलेलं आहे पाहूयात। सुषमा अंधारे राष्ट्रवादीत जाणार का? अंजली दमानिया यांच्या मेसेजमुळे वाद। पक्षांतराच्या प्रश्नावरून दमानिया अंधारेंमध्ये झुंपली। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्यात सध्या वाद सुरू आहे। त्याचं झालं असं की अंजली दमानिया यांनी व्हॉट्सअपच्या ब्रॉडकास्ट ग्रुपमध्ये सुषमा अंधारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात जाणार का असा प्रश्न विचारला आणि पक्षांतराच्या या प्रश्नामुळे सुषमा अंधारे आक्रमक झाल्या। त्यांनी या मेसेजचा स्क्रीनशॉट एक्सवर शेअर करत अंजली दमानिया यांच्यावर निशाणा साधत पक्षांतराच्या चर्चा फेटाळून लावल्या। दमानिया जरा दमानं घ्या, किती तो प्रसिद्धीस होतात राहण्याचा सोस। तुम्ही माझ्या PR म्हणून काम करत आहात की ठरवून ओबीसी नेते आणि चळवळ संपवण्याची मोहीम हाती घेतलीये असा सवाल अंधारेंनी विचारला। राजकीय पक्षप्रवेश केला तर त्यांना अधिकृत पद्धतीने काम करता येईल आणि तसं करायला हरकत नाही, त्यांना शुभेच्छा आहेत माझ्या। परंतु ज्या पद्धतीने उगाच लोकांचं रांधावाडा उष्टीकाडा करणं जे काम असतं हे वाईट आहे। तुम्ही ज्या पद्धतीने मला जे आत्तापर्यंत जाणवलंय ना, तर दमानियांकडे स्वतःकडे अशी काही अधिकृत माहिती नसते, परंतु अर्धवट माहितीच्या आधारे त्या ज्या पद्धतीने व्यक्त होतात, कधी त्या म्हणजे कोणाला तरी मारूनच टाकल्याची बातमी देतील, अमुक एका ठिकाणी कोणाच्या तरी गाड्याच पार्क झाल्याची बातमी देतील। चौकीदार आहात का? हु इज दमानिया असं म्हणत सुषमा अंधारे यांनी सडकून टीका केली। सोबतच दमानिया तुम्ही आडनाव बघून अजेंडे चालवता हे वास्तव आहे। ठाकरे पवार यांना लक्ष करताना फडणवीस यांच्यावर तुमची वक्रदृष्टी का नसेल असा प्रश्नही उपस्थित केला। मला काही ऑफर जरी असल्या किंवा नसल्या तरी त्या सगळ्यांच्या संबंधाने मी काय ठरवायचं हा माझा प्रश्न आहे, पहिली गोष्ट। दुसरं असं की दमानिया, हु इज दमानिया, प्रश्न तिथेच अडकतो। म्हणजे कधी दमानियांनी म्हणायचं ठाकरेंची चूल कशी पेटते, कधी दमानियांनी म्हणायचं की अहो एवढे सगळे नेते म्हणजे धनंजय मुंडे असतील किंवा कोणी असतील, हे सगळे जे मोठे झाले ते शरद पवारांच्यामुळे झाले। म्हणजे दमानियांना एनकेन प्रकारे शरद पवार किंवा ठाकरे या सगळ्या लोकांना टार्गेट करायचं असतं, दमानियांना फडणवीसांना टार्गेट करायचं नाहीये का? सुषमा अंधारेंनी केलेल्या टीकेनंतर अंजली दमानियांनी अंधारेंना ट्विटरवरून प्रत्युत्तर दिलं। फेब्रुवारीमध्ये अंधारे अजितदादांना भेटल्या, अजित पवारांच्या घरी भेट झाली होती असं दमानिया यांनी म्हटलं, तर बातमी करायचीच असती तर तेव्हाच केली असती असं म्हणत टोलाही लगावलाय। केवळ आडनावानं तुम्ही मला संबोधता, छान, असो, मला तर ते पण करता येणार नाही, कारण केवळ अंधार आहे। खरं तर अशी भाषा वापरायला मला आवडत नाही, पण तुम्ही जे शब्द वापरले त्यावर वाईट वाटलं। मला खात्रीशीर माहिती अगदी फेब्रुवारी महिन्यातच मिळाली होती की तुम्ही अजित पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटला होता आणि त्यांच्या पक्षात जाणार होतं। हे खरं आहे की नाही यावर खरं उत्तर द्याल का? बातमी करायची असती तर तेव्हाच केली असती। आणि हो, प्रकाश झोतात यायची मला गरज नाही। प्रकाश झोतात ज्यांना यायचं असेल ते वाटेल ते करतात, त्यासाठी एखाद्या पक्षाच्या अध्यक्षांबद्दल वाटेल ते बोलतात आणि मग त्याच पक्षात जाऊन नेत्या बनतात, हे मला या जन्मी तरी जमणार नाही। एका व्हॉट्सअप ग्रुपवरच्या ब्रॉडकास्ट मेसेजमुळे अंजली दमानिया आणि सुषमा अंधारे यांच्यात चांगलीच ठिणगी पडली। दोघांनीही त्यांच्या कार्यक्षेत्रावर यावेळी सडकून टीका केली। आता त्यांच्या या वादाचं पुढे काय होतंय हे पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।